या फुलांचा उपयोग हा बुकेमध्ये केला जातो. कमी जागेत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपण याची शेती छान प्रकारे करू शकतो. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जिप्सी फायले या फुलासाठी खूप मोठ्या प्रमाणात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवम ग्लोब ट्रॉटर शिव या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे नारेंगाव या ठिकाणी ग्लोबल कृषी महोत्सव पाहण्यासाठी. कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव. आज आपण हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. तरी आपण सर्वांनी हा ब्लॉग पाहावा आणि आपली प्रतिक्रिया कळवावी. तर तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहिलं तर या ठिकाणी त्यांचा एंट्रन्स गेट आहे. गुरुवर्य रापा सबनीस महाविद्यालय आणि नारेंगाव कृषी विज्ञान केंद्र यांच्या विद्यमानाने आज या ठिकाणी ग्लोबल कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि माझ्या मागच्या साईडला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला भेटते. तर फायनली आपण KVKच्या गेटवर पोचलो आहे, ज्या ठिकाणी या कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि जर मागच्या साईडला पाहिलं तर खूपच मोठा अशा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे. लांबच लांब गाड्यांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत. आत्ता आपण प्रदर्शनासाठी सुरुवात केलेली आहे. जर आपण या साईडला पाहिलं तर भरपूर असा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे या कृषी महोत्सवासाठी. तर आपण फायनली पीक प्रात्यक्षिक विभागाकडे पोहोचलो आहोत. या ठिकाणी जर तुम्ही माझ्या मागच्या साईडला जर पोस्टर वाचला तर KVKचा एक ॲप इन्स्टॉल झालेला आहे. जिओ कल्याण पडवळ यांचा आहे. त्याचप्रमाणे खेड्यातल्या IT कंपनी म्हणजे द बाप कंपनी या कंपनीचं स्पॉन्सरशिप आहे या कार्यक्रमासाठी. तर हा पूर्ण कार्यक्रम आपण पाहू शकतो. माझ्या मागच्या साईडला जिओचं सेंटर आहे, जे जिओ आज इंडियामध्ये मार्केटिंग करत आहे, इंटरनेट सुविधा देत आहे. त्या जिओचं हे शेतीचं देखील एक इन्स्टॉलेशन आपण पाहू शकतो. या ठिकाणी त्यांची देखील एक ॲग्रिकल्चरमध्ये यशस्वी पाऊस हे जिओ कंपनी टाकत आहे. आपण आता प्रदर्शनाला एंट्रन्स केल्यावरच आपल्याला या ठिकाणी शक्तिमान कंपनी रोटावेटरमध्ये 1 नंबरला आहे. त्याच कंपनीचं या ठिकाणी भात लागवडीचं यंत्र आहे. त्याच कंपनीचं या ठिकाणी हार्वेस्टर आहे, जे भातामध्ये आपण यूज करू शकतो. आणि हे देखील एक त्यांचं हार्वेस्टिंगचंच मशीन आहे. परंतु या ठिकाणी शक्तिमान कंपनीचे कोणी ॲडवायझर नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याची काही प्रॉपर अशी माहिती भेटू शकत नाही. तर माझ्या मागच्या साईडला सूर्यफूल आहे. तुम्ही पाहिलं आता 3 वाजले आहेत आणि सूर्यफुलाचा देखील चेहरा पूर्वेच्या बाजूला गेला आहे. मी जर मागच्या बाजूला हा प्लॉट पाहिला तर हा प्लॉट आहे 86-032. जो ऊस आपल्या पुणे-नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ज्याचं उत्पन्न घेतलं जातो तो हा 86-032 जातीचा ऊस आहे. तर तुम्ही या ऊसाचे जर आत्ताची अवस्था पाहिली तर एकाच ऊसाला जवळजवळ 15 ते 20 आणि त्यापेक्षा जास्त फुटव्यांचं नियोजन असं या KVKच्या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर त्याची प्रॉपर त्याला कोणत्या प्रकारचं खत टाकलं पाहिजे, कोणत्या प्रकारची औषधं ड्रिंचिंग केली पाहिजे हे देखील आपल्याला या ठिकाणावरून पाहायला भेटेल. मागच्या साईडला जर आपण हे पूर्ण ऊसाच्या सऱ्या पाहिलं तर हे 20 ते 25 सऱ्या आहे. या ठिकाणी प्रॉपर असं टेक्निक वापरून एकाच ऊसाला जवळजवळ 25 ते 30 फुटव्यांपर्यंतचा फुटवा, म्हणजे त्याला देखील तो ऊसाचा नाही 25-30 ऊस, म्हणजे एका ऊसाच्या डोळ्यापासून 25-30 ऊसांचं उत्पादन आपण कशा प्रकारे घेऊ शकतो हे या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. मागच्या साईडला पाहिलं तर ॲडव्हान्टाचा हा जनावरांचा चारा म्हणजेच कडबा ज्वारी उत्पादन ॲडव्हान्टा कंपनीने या ठिकाणी प्रदर्शनासाठी लावलेलं आहे. उत्कृष्ट अशा प्रकारचे ॲडव्हान्सचा प्रोजेक्ट आहे. जर पाहिलं तर ॲडव्हान्टा कंपनीचं गुरांसाठीचं जे कडबा आहे, घास आहे,
त्याचं उत्कृष्ट असं प्रात्यक्षिक होतं. त्यानंतर या ठिकाणी टोमॅटोचा प्लॉट आहे. टोमॅटो नंतर या ठिकाणी पर्पल कलरची कोबीचा प्लॉट आहे. फ्लॉवर नाही कोबी ग्रीन फ्लॉवर पाहायला भेटते, जी चायनीज कंट्रीमध्ये तुला जास्त मागणी आहे. ती ग्रीन फ्लॉवर पण आता आपल्या नारेंगामध्ये आलेली आहे. शालेय विद्यार्थी देखील या कृषी प्रदर्शनासाठी उपस्थित झाले. जर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहिलं तर हे जिप्सी पाहिलं नावाचं पीक आहे. या फुलांचा उपयोग हा बुकेमध्ये केला जातो. कमी जागेत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपण याची शेती छान प्रकारे करू शकतो. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जिप्सी फाईल या फुलासाठी खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि याचा वापर देखील आता रिसेंटली खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. या ठिकाणी तुम्ही शिमला मिरची पाहू शकता, जी पावभाजीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते. त्या शिमला मिरचीचा देखील या ठिकाणी प्रात्यक्षिकामध्ये प्लॉट आलेला आहे. या ठिकाणी सर्वाधिक कांदा आणि टोमॅटोचे प्लॉट आहेत. जर आपण मागच्या बाजूला पाहिलं तर भाग्यश्री व्हाईट या शेवंतीच्या फुलाचा प्लॉट आपण पाहतो. उत्कृष्ट अशा प्रकारामध्ये या ठिकाणी शेवंतीचा प्लॉटिंग आहे. जर तुम्ही पाहिले तर रंगीबिरंगी फुलं याआधी देखील आपल्या जुन्नर तालुक्यात आहे, परंतु हे कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. फुलांची नावं व मुलींच्या नावासारखी इंडिकेट होतात. ते ऐश्वर्या, शर्वरी, सुविधा. प्रिसिजन ॲग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हा फुलांचा प्लॉट आहे. उत्कृष्ट अशा प्रकारचं फुलांची जाती आपण पाहतो. माझ्या कुटुंबाचे आरोग्य ही बाग पाहतो. आतमध्ये आल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आपणही सर्व कार्यकर्त्यांचं आलात. आपल्याला वरच्या साईडला भोपळा पाहायला भेटतोय. हा भोपळा आपल्या इकडे कधीच येत नाही, परंतु भोपळा या ठिकाणी आलेला आहे. मल्हार नर्सरीचा मोठा प्रोजेक्ट आगळ्या वेगळ्या वनस्पती आपण ठेवलेल्या आहेत. सकाळपासून प्रचंड शेतकऱ्यांनी त्या स्टॉलला गर्दी केलेली. भरपूर कोंबडी पालन रोपं आपली विक्री झालेली आहेत. व्यवसाय केलेला आहे. वर कोंबडी पालन, खाली मासे पालन, म्हणजेच शेतकरी हा शेतीपूरक व्यवसाय करू शकतो. या प्रदर्शनातून आपल्याला हे पाहायला भेटतं. पुढे आले तर तुम्ही या ठिकाणी ओद्रा नावाचं पीक आहे. इथे परसबागेचं देखील एक छान प्रकारचं नियोजन केलं आहे. जी परसबाग आपल्याला अंगणवाडीच्या शाळेच्या भोवती दिसते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. वरईचं पीक आहे, सावा देखील आहे. हा या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर हे सावा आहे आणि ही वरई आहे. पुढं आल्यावर हे राळं आहेत. राळं जे आपण लग्नामध्ये सारणाच्या पुरांसाठी यूज करतो. त्यानंतर या साईडला गहू आहे, जो गहू पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. इथे गावठी गाईच्या शेणापासून बनवलेले भरपूरसे प्रोडक्ट आहेत. साबण आहे त्यामध्ये. एकदम बारीक केले कारण कागद फेकून देतात. तर मंडळी नमस्कार. आपण आलो आहे आत्ता या ठिकाणी कुक्कुटपालन पाहण्यासाठी. एवढ्याशा जागेमध्ये 150 पिल्लं बसतात. सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे यांचा हा प्रोजेक्ट आहे. जर तुम्हाला आवडला तर कमेंट करा. आपण यांच्याकडनं पिल्लं देखील घेणार आहोत. एवढ्याशा जागेत सिमेंट विरहित हे बॉक्स आहे. या बॉक्समध्ये 150 पिल्लं बसण्याची कॅपॅसिटी आहे. आपण आलो आहे आता शेतकऱ्याचा मित्र म्हणजे ट्रॅक्टर. आणि ट्रॅक्टरचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी महिंद्रा आणि देखील त्यांचा ओजा हा नवीनच मार्केटमध्ये आलेला आहे. ऑटोमॅटिक स्टार्ट होतो हा ट्रॅक्टर. हा देखील ओजा आहे. हा ओजा 31-36 मध्ये आहे. कांदा लागवडीचं मशीन आहे ओजावरती.
ऑटोमॅटिक पद्धतीने कांद्याची लागवड कशी केली जाते तर हे महिंद्राने देखील करून दाखवलं. शिवची दंबर ट्रॅक्टर्स कंपनीची एक स्पेशल ऑफर आहे. 33,333 रुपये भरा, RTO आणि प्रासिंग फ्री. हे आहे 2.5 लाखाचं कांदा लागवडीचं मशीन. तुम्ही या मशीनमध्ये 1 एकरपेक्षा जास्त लागवड करू शकता. एका दिवसाला 1 एकर लागवड होते आणि त्याचा स्पीड खूप स्लो आहे. सगळे शेतकरी संकटात होते की आता ज्या कांदा लागवडीसाठी महिला आहेत त्या जर नाही आल्या तर कांदा लागवड होणार नाही. परंतु हे SP ॲग्रो या कंपनीने करून दाखवले की अत्याधुनिक पद्धतीने देखील कांद्याची लागवड होऊ शकते आणि त्याचे पावर्ड बाय आहे महिंद्रा ओझा. कृषी प्रदर्शनासाठी भारताचा ब्रँड म्हणजे रतन टाटा आणि यांची कंपनी टाटा कंपनी देखील आपली वाहने या कृषी प्रदर्शनासाठी उपलब्ध केलेली आहे. ही आहे टाटाची सर्वाधिक उत्कृष्ट असलेली टाटा पंच. ऑटोमॅटिकमध्ये येते. याची प्राईज आहे 6 लाख आणि आहे नेक्सॉन टाटाची. ज्या नेक्सॉनमध्ये जॅगवारचे फीचर्स टाटाने ॲड करून ही गाडी मार्केटमध्ये अशा मायलेजसह या 2 गाड्या टाटाच्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विक्री झालेली आहे. महिंद्राने न्यू लॉन्च केलेला 75 HP आहे नोवा. हा ट्रॅक्टर खूपच आवडण्याचा आहे. तर तुम्ही पाहिजे माझ्या मागच्या साईडला ग्रामीण जीवनातील अर्थव्यवस्था फवारणी अशी आहे की 2 महिन्याचा ऊस झाला की 1 लिटर ॲसिड लिक्विड ॲसिड कारखान्याला बसतो. केमिकल आहे का? हां म्हणजे काय अडचण नाही. ट्रॅक्टर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि 60 दिवसाचा ऊस झाला की त्याच्यावरती फवारणी द्यायची. ही फवारणी का? तर ही फवारणी अशी आहे की साधारणपणे मागच्या तर नमस्कार मंडळी, आपण आलो आता कृषी महोत्सव पाहण्यासाठी. सिकिंग डिजिटल ॲप हे आपल्या जुन्नर तालुक्यातील शिरवली गावच्या एका IT इंजिनियरनी बनवलेलं आहे. आपण देखील हे प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकतो. यामध्ये आपण हिशोब म्हणजे आपला घर खर्च, दैनंदिन जे आपली घर खर्च असतो, व्यवसाय असतो, त्यानंतर आपल्या शेतीला जो जोडधंदा असतो, कुणाकडून जर आपण पैसे घेतले तर शक्यतो घेतलेले पैसे आपल्या लक्षात राहत नाही आणि त्यासाठीच हा एक हिशोब असा एक डिजिटल ॲप या ताईने तयार केलेला आहे. हे आपल्या शिरवली गावचे आहे शुभांगी थोरात, म्हणजे जुन्नर तालुक्यातीलच एका IT इंजिनियरने आपल्या गुगल प्ले स्टोअरवर हिशोब नावाचं एक ॲप्लिकेशन तयार केले. सिकिंग त्यांची ही एक कंपनी आहे आणि हा त्यांचा नवीन स्टार्टअप आहे. तर तुम्ही जर मागच्या साईडला पाहिलं तर त्यांनी या ठिकाणी डेमो देखील दिलेला आहे आपल्याला. लहान मुलांसाठी या केमिकलच्या प्रदर्शनामध्ये मॅजिक बुकचा लागलेला आहे. जर माझ्या मागच्या साईडला पाहिलं 2 आमचे मित्र मॅजिक बुक विकण्याचा बघला आहे. चावल का तांदूळ का कुठला पण पीठ तुम्हाला चालणार. और ये बघा मैडम, ये धावा लागते चकली, चक्का फिरून लागते डिज़ाइन वाली चकली, घुमाने से फिराने से डिज़ाइन वेगळे. अभी ग्राहकांची कमी आहे प्रदर्शनाला. भारताचं वेळ म्हणजे चहा. त्याचप्रकारे निरनिराळ्या लोणचे याचा स्टॉल आहे. तर फायनली आपण पूर्ण कृषी महोत्सव एक्सप्लोअर केला आहे आणि तुम्हाला हा कृषी महोत्सव कसा वाटला ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा.